आमचा NN पालीवाला ज्युनियर कॉलेजचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांपर्यंत व आजीमाजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाढ होणे हाच आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आज आमचा मुख्य उद्देश आहे। सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या NN पालीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 25 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री BS माळी सर उपस्थित होते। कला, क्रीडा, वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी करून मुलांसोबत या कार्यक्रमाचा उत्साह लुटला। आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात झोप घेतात अशी धार्मिक श्रद्धा आहे। त्यामुळे या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। या एकादशीच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत। त्यापैकी एक म्हणजे राजा मंदात्याची कथा। दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या आपल्या राज्याला वाचवण्यासाठी ऋषी अंगिरा यांनी राजा मंदात्याला आषाढी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता असे मानले जाते। आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे। हा दिवस आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येतो। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी झोपी जातात अशी मान्यता आहे आणि त्यामुळे या दिवसाला देवशयनी असे म्हणतात। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसते
हिंदू पौराणिक कथांमधील विविध दंतकथा आणि कथा आषाढी एकादशीची उत्पत्ती आणि महत्त्व अधोरेखित करतात। आणखी एक प्रसिद्ध कथा राजा मंदाताची आहे, ज्याला ऋषी अंगिरा यांनी त्यांच्या राज्याला दुष्काळग्रस्त जमिनीपासून मुक्त करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करण्याचा सल्ला दिला होता असे मानले जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे 4 महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही। हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते। एकादशी तिथीला भगवान श्री हरींना विष्णूचे रूप मानले जाते। असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते। जो मनुष्य हे व्रत पाळतो, सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो, तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो। एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते। आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी। सकाळी आंघोळ आटोपून देवाजवळ दिवा लावावा। उदबत्ती, धूप, निरांजन लावावे। आषाढी एकादशीच्या दिवशी निरंकार उपवास केला जातो। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। घरातील देवांची पूजा करावी। त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान करावे। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची तू माऊली। रात्रंदिनी घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा। ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची तू माऊली।
आषाढी कार्तिकी म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती तहानभूक हरपून विठ्ठल नामाचा घोष करीत पंढरीची वाट चालणारी वारकऱ्यांची मांदियाळी. विठू माऊलीच्या ओढीनं अष्टदिशातून जणू भक्तिगंगाच वाहत पंढरपुरी भीमाचंद्रभागेला येऊन मिळते आणि या त्रिवेणी संगमातून भक्तीचा महासागर निर्माण होतो. त्याची गर्जना, त्याची गाज सर्वत्र ऐकू येऊ लागते आणि देहाने कोठे असले तरी मराठी मन गाऊ लागते. अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर.